आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपूरमधील एक तरुण चांगलाच भडकला। पंढरपूरमधल्या या तरुणाने शेलारांना फोन केला। बडव्यांचं नाव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असं हा तरुण शेलार यांना म्हणालाय। भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपुरातील एक तरुण भडकला आणि त्यानं थेट आशिष शेलार यांनाच फोन लावला। बडवे म्हणून बोलतो, आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत। बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात। आम्ही आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यात आमचं काढून घेतलं, त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलं त्या काँग्रेसने, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला। तर बीजेपी आमच्या डोंगरावर लाथा घालायला लागली। आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही। बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या। आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता। प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय। राज ठाकरेंवर टीका करताना शेलार यांनी बडवे हा शब्द वापरला होता। मातोश्रीच्या विठ्ठलाला घेणारे बडवे कोण हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं चॅलेंज शेलारांनी दिलं होतं। तुम्ही म्हणाला होता मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलाय, कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय, हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होता। आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत, याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल। शेलारांच्या याच वक्तव्यावर चिडून पंढरपुरातील तरुणानं नाराजी व्यक्त केली। त्यानंतर शेलारांनीही त्याचं स्पष्टीकरण दिलं। मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही, नंबर 1। मी ते तुम्हाला लिहून दिलं। 2, मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे। कोण? राज ठाकरे। मान्य 100%।